मंत्री चंद्रकांत दादांनी अर्जुनवाड येथे मतदारांशी साधला संवाद। भाजपा महायुतीला विजयी करण्याचे केले आवाहन। जिल्हा परिषद आणि शिरोळ पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ आज अर्जुनवाड येथे चौक सभेद्वारे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मतदार बांधवांशी संवाद साधला। सभेच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी स्वाभिमानी स्वराज्य सेनेने भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, कोल्हापूर हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी FRP कायद्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळण्याचा मार्ग खुला केला। झोनबंदी उठवल्याने शेतकऱ्यांना ऊस कुठेही विक्रीची मोकळीक मिळाली। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला। उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छतागृह बांधणी, प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान योजना आणि लखपती दीदी यासारख्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले। लाडकी बहीण योजनेतून शिरोळ तालुक्यातील हजारो महिलांना थेट लाभ मिळत आहे। ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी अर्थसंकल्पातून SHE मार्ट सारख्या संकल्पना राबवण्यात आल्या असून महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार आहे। त्यामुळे मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रजनीताई मगदूम, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, वर्षाताई पाटील, अनिल मादनाईक, विजय भोजे, महेश देवताळे, शिवाजी खोंद्रे यांच्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, अर्जुनवाड।